हाय एव्हरीवन, मी अनिता शिंदे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज एक चांगला रेसिपी सांगणार आहे। तर सुकट फ्राय कशी करते मी या नवीन पद्धतीने मी कशी करते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते। 2 मोठे कांदे घेतले आहेत मी बारीक चिरून, त्यानंतर सुकट घेतला आहे एक मोठा बाउल, आणि त्यानंतर आपल्या घरचा मसाला घेतला आहे। त्यानंतर चिकन मसाला थोडा घेतला, हळद घेतले, मीठ घेतला आणि तेल घेतला, एवढंच घेतलं। हे सर्व घेतलं। आता हे बघा, एवढं साहित्य घेतलं। जास्त आपण मसाले न यूज करता कमी ह्याच्यामध्ये यूज करून पुढे करणार आहे। तर तेल घेतलं। तर सुकट मी आधी फ्राय करून घेते। थोडे सुकट फ्राय करून घेतल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर आता फ्राय केलं आहे, मी फ्राय करून घेतलं आहे। त्यानंतर हे मस्तपैकी असं स्वच्छ धुवून घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं। आणि त्याच्यानंतर आपल्याला ही रेसिपी नक्की करून बघा आणि नंतर मला मेसेज कमेंट करून सांगा। नंतर मी तेल घेतलं। आता तेल पूर्ण घेणार आहे, जास्त क्वांटिटी नाही, थोडीच क्वांटिटीची तेल यूज करायचं आपल्याला। आणि त्यानंतर आपण कांदा घेणार आहे आणि कांदा पूर्ण चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आपल्याला। हे बघा, कांदा फ्राय लवकर होण्यासाठी मी मीठ ॲड घेतलेला आहे। मीठ ॲड केलं आणि कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे असं फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले सगळे मसाले ॲड करायचे आहे। तर मी चटणी घरचा मसाला ॲड करते, त्यानंतर चिकन मसाला मी ॲड केला। त्यानंतर मी आपलं हळद ॲड करते आणि हे चांगल्या प्रकारे असं फ्राय करून घ्यायचं, तेल सुटूसपर्यंत। मस्तपैकी तेल सुटलं आपल्याला। आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये सुकट ॲड करायचं आहे। आपण 1 पर्सनसाठीच बनवत आहे, हे टिफिनसाठी बनवलं आहे मी। त्या पद्धतीने तुम्ही पण टिफिनसाठी बनवू शकता। माझी क्वांटिटी थोडी आहे, कमी आहे, तर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता। मस्तपैकी 5 ते 10 मिनटं मी ठेवलं वाफण्यासाठी झाकून, आणि त्यानंतर मी काढलं। असं मस्तपैकी रेडी झालं आहे। या पद्धतीने सिंपल इझी पद्धतीने मी बनवलं सुकट फ्राय। तर या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मला कसं वाटलं। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया। चला बाय। नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू। बाय बाय बाय।